बुलडाणामध्ये एका प्रेमयुगुलाला मुलीच्या कुटुंबियांनी बेदम मारहाण केली आहे। नांदुरा बस स्थानकामध्ये ही घटना घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। अमानुषपणे मारहाण करण्यात आलेल्या या घटनेची पोलिसात तक्रार नसल्याने कारवाई झाली नसल्याची माहिती पोलीस विभागाने दिलेली आहे। नांदुरा बस स्थानकावरती हे दोघे जण गप्पा मारत होते, याची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळाली आणि मुलीच्या कुटुंबियांनी दोघांना बेदम मारहाण केली आहे। सामाजिक प्रतिष्ठेतून हा सगळा प्रकार घडल्याची चर्चा नांदुरा शहरामध्ये होतीये। तर या सगळ्या प्रकाराबद्दल आपण बोलूयात। बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक दिलीप पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेले। दिलीप पाटील, बुलढाण्यामधला अतिशय धक्कादायक प्रकार आहे। एका मुलीला आणि मुलाला अशा प्रकारे अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे। जरी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली नसली तरी यावरती काही कारवाई करता येऊ शकते का? हा, नमस्कार। निश्चितच आपला जो प्रश्न आहे यामध्ये कारवाई निश्चितपणे करता येईल। आमच्याकडे माहिती प्राप्त झाल्यानंतर सुरुवातीला मुलगा किंवा मुलगी यांची ओळख पटलेली नव्हती, पण आता दोघांची माहिती आम्हाला मिळालेली आहे। जळगाव जामोद या ठिकाणी ते राहणारे आहेत आणि त्यांनी मारहाण केली। त्यांचा त्या मुलीचा सख्खा भाऊ आणि चुलत भाऊ यांची नावं निष्पन्न झालेली आहेत। आमची टीम जळगाव जामोदकडे ऑन द वे आहे। त्यांना घेऊन त्यांना सखोल विचारपूस करून जी काही कायदेशीर कारवाई आहे ती निश्चित आमच्या पोलीस विभागामार्फत करण्यात येईल। दिलीप पाटील, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी वेळोवेळी आवाहन देखील केलं जातं, वेळोवेळी सांगितलं जातं की या गोष्टी चुकीच्या आहेत, मात्र तरी देखील अशा घटना समाजामध्ये घडत असतात। यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आपण हे पाहतो की समाजामध्ये किंवा आपल्या घरातल्याच मुलीचे किंवा इतर कोणा मुलासोबत मैत्री आहे, प्रेम संबंध आहेत, ते बऱ्याचशा घटनांमध्ये ते दोघे पळून जातात। दोन्ही घरच्यांचा विरोध असतो, भीती असते, त्यांना ऍक्सेप्ट करण्याची तयारी नसते। यामध्ये पोलीस विभागामार्फत सुद्धा आम्ही सातत्याने काउन्सिलिंग सेशन घेत असतो। समुपदेशनाच्या माध्यमातून इव्हन मुलांना, मुलींना, त्यांच्या पालकांना आणि कॉलेज, महाविद्यालय असतील, शाळा असतील, यामधील शिक्षकांमार्फत सुद्धा हा सातत्याने प्रयत्न केला जातो। आणि यामध्ये जी त्वरित जो प्रतिसाद दिला जातो नातेवाईकांकडून किंवा जवळच्या घरच्याच लोकांकडून, त्याला सुद्धा त्या मुला मुलींना समजून घेणं, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, जी प्रेम भावना आहे ही नैसर्गिक आहे। परंतु बऱ्याच वेळा मुलगी एका समाजाची, मुलगा दुसऱ्या समाजाचा, यातून जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडू नये म्हणून पोलिसांकडून सुद्धा प्रोएक्टिव्हली याबद्दलचे अनेक कार्यक्रम आम्ही घेत असतो आणि समुपदेशनाच्या, समजावून सांगण्याच्या माध्यमातून याला आळा बसेल हा आशावाद नक्की आम्हाला आहे। निश्चितच धन्यवाद दिलीप पाटील, आमच्याशी तुम्ही चर्चा केल्याबद्दल।